अर्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब स्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। आपला चौथा अध्याय सुरू झालेला आहे आणि चौथ्या अध्यायातले 4 श्लोक झालेत। 4 श्लोक झालेत। हा 5व्या श्लोकापासून सुरुवात करूयात। श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तानि अहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। हे अर्जुना, मे च तव माझे आणि तुझे बहुनी जन्मानी व्यतीतानी पुष्कळ जन्म झालेले आहेत। परंतपा हे शत्रुनाशना तानी सर्वाणी अहम वेद त्या सर्वांना मी जाणतो। वेद म्हणजे जाणणे। न त्वं वेत्थ पण तू मात्र जाणत नाहीस। या ठिकाणी भगवंतांनी अगदी सुरुवातीलाच मी हा योग विवस्वानाला सांगितला असं सांगितलेलं आहे आणि त्यावर अर्जुनाने अत्यंत जिज्ञासापोटी त्यांना विचारलं की अरे कृष्णा, तुझा जन्म तर आता अलीकडचा आहे आणि विवस्वान तर फार पूर्वीचा आहे, मग त्यामुळे हे समजत नाही की तू त्याला पूर्वी केव्हा कधी कसा सांगितला हा योग। बहुनी मे व्यतीतानी त्यावर उत्तर देताना भगवंत म्हणतात बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन। हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले। भगवंतांनी 2 बंधूंच्या रूपाने अवतार घेतला, ते म्हणजे नर आणि नारायण। हेच अर्जुन कृष्ण या बोधाने जर बघितलं तर त्यांचे कितीतरी जन्म होऊन गेले आहेत। पण या श्लोकाचा भाव थोडासा आणखीन वेगळा आहे। ईश्वर तत्व, त्याचे अवतार आणि मानवाचे पुनर्जन्म इथे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्जुनाचा जन्मांचा उल्लेख करून भगवंत पुनर्जन्माचा सिद्धांत पुन्हा एकदा मांडतायत। यापूर्वी 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन जेव्हा शिष्य भूमिकेत होता तेव्हा भगवंतांनी त्याला ज्ञानाचा उपदेश दिला आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की मी, तू आणि हे राज्य लोक नव्हतेच, पूर्वी नव्हते असं नाहीये, ते पुढे पण नाही असं राहणार नाही, ते आधी पण होते आणि पुढे पण ते राहणारच आहेत। आणि इथे सुद्धा त्यांनी माझे आणि तुझे अनेक जन्म यापूर्वी होऊन गेले। आता इथे एक महत्वाचा जो सिद्धांत सांगितलेला आहे तो पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे। ती आता पुनर्जन्माचा सिद्धांत सांगत असताना तो होता की नाही ही चर्चा केलीच नाहीये। तर काही ज्या घटना ज्या सांगितलेल्या असतात त्या आधी अस्तित्वात असतातच, फक्त कोणीतरी ते सिद्धांत स्वरूपात मांडतं। आणि याबद्दल आपण मागच्या वेळेला हे उदाहरण पण बघितलं होतं की न्यूटन चा जो पांडुरंग शास्त्री जे आहेत आठवले, त्यांनी सांगितलंय सुंदर उदाहरण की न्यूटननी जो शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, तो शोध त्यांनी लावला त्यापूर्वी पण तो शोध अस्तित्वात होता, कारण की त्यापूर्वी देखील जी फळं होती ती गुरुत्वाकर्षणाने खेचून खालीच जायची। म्हणजे तो शोध लागण्यापूर्वी देखील ते तत्व जे आहे ते अस्तित्वात होतच, फक्त त्यांनी तो मांडला।
मानवी जीवनाची जी उत्क्रांती आहे, हा पूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास. एका जन्मात हे पूर्णत्व प्राप्त होत नाही आणि म्हणूनच मग जीव पुन्हा नवीन शरीर धारण करतं. सामान्यतः असं म्हटलं जातं, की जीव आपल्या वासनेप्रमाणे जन्म घेतो. संत पूर्णत्व प्राप्त करून देखील इतरांना मदत करावी. ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर इतरांना आपण सहाय्यभूत ठरावं, या त्यांच्या शुभकामनेमुळे किंवा ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर असणारी इतरांना मदत करावी या त्यांच्या इच्छेनुसार ते पुन्हा जन्म घेतात. पण ईश्वर पुन्हा पुन्हा जन्म का घेतो, हा प्रश्न मनात उभा राहतो. आणि इथे ही घटना जी सांगितलेली आहे, की मी पूर्वी विवस्वानाला हा योग सांगितला, आता याच जन्मात कोणी विवस्वान नावाचा व्यक्ती पुन्हा असेल का, जिला योग सांगितला? असं ही शक्यता पण नाकारता येत नाही. कारण विवस्वानाने तो योग मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. अनेक राजर्षी परंपरेने तो प्राप्त झालेला योग लोक जाणत होते आणि पुढे जाऊन तो लुप्त झाला आणि तो पुन्हा आता मी तुला सांगितला. कारण तू माझा भक्त आहेस आणि सखा देखील आहेस, असं इथे भगवंत सांगतात. पूर्वजन्मांचं ज्ञान कसं असतं? भगवान पतंजलींनी योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. संस्कार साक्षात्कारणात पूर्वजाती ज्ञानम. त्यांनी 18वं सूत्र जे आहे तिसऱ्या विभागातलं, ते हे सांगितलेलं आहे. प्रत्येक कर्म माणसाच्या चित्तावर एक विशिष्ट संस्कार उत्पन्न करतं आणि असे अनेक संस्कार आणि त्या संबंधी असणाऱ्या वासना ज्या आहेत त्या चित्तामध्ये आपल्या पक्क्या राहतात आणि हे चित्त आपल्या मृत्यूनंतर सूक्ष्म शरीराचा एक मुख्य प्रधान भाग होतो आणि त्या संस्कारांना जेव्हा प्रकट व्हायची संधी मिळते, अशा ठिकाणी असलेलं ते एखादं घर शोधत असतं आणि त्या संस्कारांना अनुकूल असं वातावरण मिळणारं जेव्हा त्यांना ते शरीर मिळतं, त्या ठिकाणी ते शरीर धारण करून ते चित्त प्रकट होतं. माणसाने आपल्या चित्तातल्या संस्कारांना योग्य मार्गाने आंतरिक वेध घेतला तर त्याला त्याच्या संस्कारांचा साक्षात्कार होतो आणि ते संस्कार ज्यामुळे झाले आहे ते पूर्वजन्म आणि पूर्वजन्म जे कर्माचं जे ज्ञान आहे ते देखील होत असतं, असं या पतंजली सूत्रात सांगितलेलं आहे. काही संतांनी त्यांच्या पूर्वजन्मांचं स्मरण त्यांच्या वाङ्मयांमध्ये मांडलेलं देखील आहे. यामध्ये प्रमुख आहेत संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई. त्यांनी आपल्या पूर्वीच्या 12 जन्मांचं वर्णन केलेलं आहे. माता पित्यांपासून मुलाच्या शरीराच्या पेशी निर्माण होतात आणि त्या पेशींच्या पुन्हा झालेल्या विभाजनाने आणि त्यातून तयार झालेल्या पुनर्विभाजनाने पेशींचा जो समूह आहे तो तयार होतो आणि त्यातून गर्भ वाढत जातो. त्यात सूक्ष्म शरीरधारी जो जीव आहे तो प्रवेश करतो. त्याचे पूर्वसंस्कार त्याच्यात लुप्त असतात, ते सुप्त अवस्थेत असतात, ते पुढे प्रकट होतात. शरीराचा धर्म माता पित्यांच्या अनुवांशिक रीतीने मुलाला प्राप्त होतो, पण अध्यात्म आहे, कला आहे किंवा त्याची जी मानसिक ठेवण जी आहे ही या गोष्टी सगळ्या पूर्वजन्मी विकसित झालेल्या असतात आणि त्या घेऊनच तो जीव जन्माला येतो. आणि म्हणूनच कित्येकदा असं होतं की अगदी लहान मुलांमध्ये एखादी कला प्रकर्षाने विकसित झालेली जी आपल्याला दिसते ती यामुळेच आहे. पांडुरंग शास्त्री म्हणतात की कालिदासाचे वडील कवी नव्हते आणि शंकराचार्यांचे वडील तत्वज्ञ देखील नव्हते, पण ते मात्र झाले. या सर्व गोष्टी पुनर्जन्मावर आपल्याला विश्वास ठेवायला बाध्य करतात. या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाचे अनेक जन्म झाले आहेत असं सांगितलंय आणि मानवाचा जो पुनर्जन्म होतो हे सांगून आपल्या स्वतःचे अनेक जन्म झाल्याचे सांगून ईश्वरी अवतार देखील होत असतात हे पण सांगितलेलं आहे. आणि हे त्यांनी विधान दिलेलं आहे, हे स्पष्टपणे विधान केलंय. हे त्यांनी एखादं म्हणजे सुचवलेलं असा भाग असा काही नाही, हे एक सत्य आहे असं ते म्हणतात. तान्यहम वेद सर्वाणी, तानी अहम वेद सर्वाणी, ते मी सर्व जाणतो. ते पूर्वजन्म जे आहे ते मी सर्व जाणतो. न त्वम वेत्थ, पण हे शत्रुनाशना, हे परंतपा, ते तू जाणत नाही. त्वम न वेत्थ, तू हे जाणत नाहीस. ईश्वर हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला आपल्या पूर्वीच्या अवतारांचं सर्वांचं स्मरण असतं. जीवावर मात्र अज्ञानाचं आवरण असतं. त्यामुळे पूर्वजन्मांचं भान त्याला नसतं. स्वामी चिन्मयानंद म्हणतात, सुदैवाने तो सर्व भूतकाळ विसरून जातो आणि पूर्वजन्मातल्या वासनांचा गंध त्याच्यामध्ये शिल्लक राहतो. आपल्या भाष्यामध्ये शंकराचार्य म्हणतात, तुझी ज्ञानशक्ती पापपुण्याधिकांनी प्रतिबद्ध झाली असल्यामुळे तू जाणत नाहीस.
मी मात्र नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वरूपाचा असल्यामुळे मी सगळं काही जाणतो. हेच भगवान श्रीकृष्णांना सांगायचं आहे. भगवान म्हणजे कोण? या ठिकाणी भगवान म्हणजे कोण याचं एक श्लोक बघा. उत्पत्ती प्रलयम चैव भूतानाम अगतीं गती वेत्ती विद्या अविद्या च सवाचो भगवान इति, असं सुंदर वर्णन आलेलं आहे. उत्पत्ती प्रलय भूतमात्रांचं जे अगतीम गतीम म्हणजे जाणे आणि येणे. वेत्ती वेत्ती म्हणजे जाणणे. विद्या अविद्या, ज्याला विद्या आणि अविद्या देखील माहिती आहे, हे ज्याला माहिती आहे असा तो भगवंत असतो. त्याला भगवान असं म्हणतात. ही भगवंताची व्याख्या आहे. श्री भगवान उवाच इथे जे म्हटलंय ते भगवान फार महत्वाचं आहे. कारण इथे भगवान श्रीकृष्ण आता पुनर्जन्माचा सिद्धांत मांडत आहे. ईश्वराचा अवतार कसा होतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ते जाणून घेऊया पुढच्या श्लोकांमध्ये. पुढचा श्लोक असा आहे. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजः अपि सन् अव्ययात्मा भूतानाम् ईश्वरः अपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. बघा, अजः अपि सन्, अजः म्हणजे जन्मरहित, अपि म्हणजे अजून असून, सन मी जन्मरहित असून सुद्धा, अव्ययात्मा, अव्यय म्हणजे अविनाशी आत्मस्वरूप असा आत्मा आहे. भूतानाम ईश्वर सन म्हणजे भूतमात्रांचा ईश्वर सुद्धा असूनही स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, स्वाम म्हणजे स्व, स्व आम स्वाम स्वतःच्या, स्वतः प्रकृतीम अधिष्ठाय प्रकृतीला स्वाधीन करतो आणि आत्ममायया माझ्या योग मायेने संभवामी, संभवामी म्हणजे प्रकट होत असतो. म्हणजे समग्र अर्थ असा झाला या श्लोकाचा की मी जन्मरहित असून सुद्धा अव्यय आहे, भूतांचा ईश्वर असून सुद्धा स्वप्रकृतीला मी धारण करतो आणि माझ्या योग मायेने मी प्रकट होत असतो. जणू भगवान श्रीकृष्णांनी ईश्वराच्या अवतार घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे, हीच इथे या ठिकाणी थोडक्यात सांगितली आहे. बघा, अजह अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वर अपि सन. मी अजह, अज म्हणजे जन्मरहित, ज म्हणजे जन्म घेणे आणि अज म्हणजे ज्याचा जन्म नाही असा तो अज असं म्हणतात. अव्यय ज्याचा व्यय होत नाही म्हणजे जो विनाशी नाही असा, आणि भूतानाम ईश्वर हे तीन विशेषण वापरलेली आहेत. हे असं सर्व असून सुद्धा मी जन्म घेतो. या भगवंताच्या विधानावर कसा जन्म घेतो भगवंत, केव्हा जन्म घेतो आणि का जन्म घेतो, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी कसा याचं उत्तर श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे आणि का हे जे आहे याचं उत्तर पुढच्या नंतरच्या येणाऱ्या 2 श्लोकांमध्ये आहे. अजह आपल्या परमात्म स्वरूपाचं अबाधित जे ज्ञान आहे ते धारण करण्यापूर्वी, ते ज्ञान शरीर धारण करण्यापूर्वी, शरीर धारण करताना आणि शरीरात वावरताना आणि शरीर सोडताना अखंड असणं हे ईश्वराचं ज्ञान स्वरूप असतं. आपल्या तत्व स्वरूपामध्ये अखंड असल्यामुळे आणि तत्व स्वरूपाला जन्म नाही म्हणून तो अज. याचा जन्म असतो तो लौकिकार्थाने, इतरांच्या दृष्टीने हा अवतार म्हणून असतो. रामकृष्ण इत्यादी जे ईश्वरी अवतार आहेत त्यामध्ये जन्मतःच ज्यांचं त्यांचं ज्ञान त्यांच्यात असतंच. त्या ज्ञानाचा सिद्ध पुरुष जे असतात त्यांच्यामध्ये पुढे कमी अधिक काळामध्ये उदय होत असतो. पण ते आत्मज्ञानाने अमर होतात म्हणून जीवन मुक्तांना मृत्यू नाही. पण अवतार म्हणजे अज, जन्मरहित असतात कारण ते जन्मापूर्वीच ज्ञान स्वरूपातच असतात. अव्यय आत्मा, अव्यय म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, जो कमी होत नाही किंवा क्षीण होत नाही, तो असा तो आत्मा. कधीही कमी न होणारी जी ज्ञानशक्ती आहे हे ईश्वराचं स्वरूप आहे. भूतानाम ईश्वर म्हणजे काय, सजीव ही जी सृष्टी आहे ज्यामध्ये भूत म्हणजे पंचमहाभूत आहेत, सृजन शक्ती जी आहे ही सर्वांवर आधिपत्य करणारा हा जो ईश्वर आहे तो सर्व जगताचा जो स्वामी त्याच्याबद्दल म्हटलेला आहे. आता ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्सः श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णाम भग इति इतिंगना. हे 6 भग म्हणजे ऐश्वर्य आहेत. हा श्लोक आधी पहिल्या अध्यायात पण येऊन गेलेला आहे. हे 6 जे भग म्हणजे ऐश्वर्य आहे
हे गुण ज्याच्याजवळ अप्रतिहतपणे असतात तो म्हणजे भगवन. भगह म्हणजे भगवन. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये धर्म या ठिकाणी औदार्य आणि मोक्ष या ठिकाणी ज्ञान अशी 2 पदं वापरली आहे. धर्माच्या ठिकाणी औदार्य आणि मोक्षाच्या ठिकाणी ज्ञान. कारण ईश्वराचा धर्म काय तर औदार्य आणि मोक्षाचं स्वरूप काय तर ज्ञान. त्याला ज्ञानेश्वर्य शक्ती बलवीर्य तेजोभिः सदा संपन्न असं कोणी म्हटलंय? असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. याविषयी अनेक तत्वचिंतकांनी मत मांडलेली आहेत. आता ईश्वर देहाच्या या कैदखान्यात कसा राहतो? विश्वाची सत्ता असलेला ईश्वर देहाच्या कारावासात कसा येतो? या संदर्भात पंडित सातवळेकर जे आहेत त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की आपण एक इमॅजिन करूया की एका नगरामध्ये एक कारागृह आहे आणि त्यामध्ये काही बंदिवान ठेवलेले आहेत. एक दिवस त्या कारागृहाचं निरीक्षण करण्यासाठी राजा स्वतः आपल्या प्रधानांसह तिथे येतो. जोपर्यंत राजा तिथे राहतो तोपर्यंत त्या कारागृहात राजा असेल आणि त्याचे प्रधान असतील त्याप्रमाणे कैदीही आहेतच. एकाच वेळी राजाही कारागृहात आहे आणि कैदीही कारागृहात आहेत. पण राजा स्वतंत्र आहे आणि कैदी मात्र परतंत्र आहेत. हाच भेद ईश्वरी शरीर धारण करण्यामध्ये आणि इतरांनी जन्म घेण्यात आहे. या उदाहरणाचं अजून थोडासा जर विचार आपण केला तर असं लक्षात येतं की कारागृहात केवळ कैदीच नाही तर कारागृहाचा सेवक वर्ग पण असतो, त्याचा एक अधिकारी पण असतो. हे सगळे काही कैदी नाहीयेत. कैद्यांव्यतिरिक्त त्या कारागृहामध्ये अनेक लोक असतात. काही जीव बद्ध असतात ते कैद्यांसारखे बद्ध नसतात. काही जीव जे कारागृहात असतात ते कैद्यांसारखे नाहीयेत. काही सेवेत असतात त्यामुळे ते काही काळ सुट्टी पण घेऊ शकतात. अधिकारी सर्वात वरच्या स्थानावर असतो पण तरी पण तो कारागृहाशी आपल्या कर्तव्यांनी बद्ध असतो. तोही कुणाच्या तरी सत्तेतच असतो. पण राजा मात्र कारागृहात येतो आणि जातो. ईश्वराचं शरीरात येणं आणि जाणं असं असतं. त्याची सर्वांवर सत्ता असते. किंबहुना ईश्वर या शब्दाचा अर्थ सत्ता चालवणे असाच हा स्वभाव असणारा असं देखील म्हटलं जातं. हे विधान कृष्ण आणि यशोदा यांच्या संबंधांमध्ये आपण बघू शकतो. गोकुळामध्ये श्रीकृष्णाला फार त्रास होत असे. बघा, भगवान गोकुळामध्ये बाल स्वरूपात असताना यशोदेचं ऐकायचं त्यांना फार फार जमायचं नाही. त्यांना फार त्रास व्हायचा. तसा सगळ्याच मुलांना आईचं ऐकण्याचा त्रास होतच असतो. कारण ती शिस्त लावते आणि ती शिस्त काही आवडत नाही. पण श्रीकृष्णांना मात्र फारच त्रास व्हायचा. त्याचं कारण असं होतं की ते ईश्वरी तत्वाचं असल्यामुळे स्वतः सत्ता चालवण्याची त्यांना सवय होती आणि त्यांचा जो मूळ स्वभाव होता त्यामुळे त्यांना दुसऱ्यांचं ऐकणं जमायचं नाही. आणि हे माहीत नसल्यामुळे स्वतःची सत्ता चालवणारी जी यशोदा होती तिचा जो मातृ स्वभाव होता त्यामुळे ती त्यांची सत्ता मान्य करत नव्हती. पण फार त्रास होऊन सुद्धा ते मग तिचं ऐकायचे आणि काही ठिकाणी बंड पुकारायचे आणि मग अशा प्रकारे ते देखील तिला अत्यंत त्रास द्यायचे. स्वामी चिन्मयानंदांनी 2 समर्पक उदाहरणं दिलेली आहेत. एक म्हणजे गाडीचा मालक असावा तसा ईश्वर असतो. वाहक म्हणजे ड्रायव्हर जो आहे तो म्हणजे सामान्य जीव. वाहकाला गाडी सांभाळावी लागते, तिची सेवा करावी लागते. मालक मात्र तिचा स्वामी असतो, तो कामासाठी तिचा वापर करतो. दुसरं उदाहरण आणखीन एक जे दिलेलं आहे ते म्हणजे मोटरसायकल एखाद्याला चालवता येत नाही असा एक सेवक आणि स्वामी. तो जो सेवक आहे ज्याला मोटरसायकल चालवता येत नाही त्याला स्वामी सांगतो की पेट्रोल तू भरून ये. आता जेव्हा त्याला असं सांगितलं जातं तेव्हा तो ती मोटरसायकल जेव्हा घेऊन जातो तेव्हा ती त्या गाडी त्याला खेचत जाते. त्याला प्रवासाचा पूर्ण त्रास होतो. पण ती चालवणारा जो मालक आहे त्या मालकाला कुठेच काही त्रास होत नाही. कारण त्याला यंत्र चालवण्याचं ज्ञान असतं. म्हणून ईश्वराला या जगाची समस्या वाटत नाही. त्याला त्रास होत नाही. असे 2 उदाहरणं स्वामीजींनी दिलेली आहेत. प्रकृतीम स्वाम स्वाम अधिष्ठाय. मायेच्या ताब्यात असणारा हा जो जीव आहे आणि मायेला ताब्यात ठेवणारा जो आहे तो आहे ईश्वर. प्रकृती ज्याची अधिष्ठात्री आहे तो जीव आणि प्रकृतीला ज्याचं अधिष्ठान आहे तो ईश्वर. स्वप्रकृतीला म्हणजे आपल्या स्वतःच्या नेचरला ज्याला म्हणू शकतो. स्वतःचं जे चेतन आहे किंवा ज्ञान प्रकृती आहे तिला आधार असलेला ईश्वर जो आहे तो स्वेच्छेने तिच्या योगाने
आपलं रूप धारण करत असतो. बघा, नाटकामध्ये, सिनेमामध्ये वेशभूषा किंवा रंगभूषा म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की मेकअप वगैरे करणारे जे असतात, इत्यादी तंत्र जे जाणतात, दिग्दर्शन करणारी जी व्यक्ती असते ती तज्ञ व्यक्ती असते. तिला या शास्त्राचं चांगलं ज्ञान असतं. एखाद्या प्रसंगी त्या व्यक्तीला स्वतःच जर नाटकात भाग घ्यावा लागला, तर तो स्वतःच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून स्वतःला हवी तशी रंगभूमी तो बनवू शकतो आणि त्याप्रमाणे स्वतःचा मेकअप करू शकतो. आता इथे या व्यक्तीच्या ज्ञानाचा तिच्या प्रकृतीला आधार होत असतो. विशिष्ट रूपामध्ये येण्यासाठी, संभवण्यासाठी. हेच ईश्वराच्या बाबतीत प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी असं होतं. जन्माचा जो कारावास आहे तो कसा? विश्वव्यापी ईश्वर देहाच्या कारावासात आला इतकंच नाही, तर तो कारावासात देहात आला असं इतरांच्या दृष्टीने असतं. त्याच्या स्वतःसाठी नाही. इतरांच्या दृष्टीने जन्म, त्याच्या दृष्टीने तो अज असतो. आपणही समजून घ्यायला हवं की हे जे तत्व आहे, हे जर आपल्याला संपूर्णपणे समजलं, तर आपलाही हा जो जन्माचा कारावास आहे तो ना हळूहळू संपतच जाईल. संभवामी आत्म मायया. आपल्या मायेने, आपल्या योगाने तो संभवतो. लोकांप्रमाणे तो उत्पन्न होत नाही, पण तसा तो भासतो. अजन्मापासून तो जन्म घेतल्यासारखा दिसतो. निर्विकार असून तो विकारी दिसतो. प्रभू असून तो सेवकत्व मिरवतो. वश प्रकृती असून तो प्रकृतीवश वाटतो. विनोबा म्हणतात ह्यालाच ही माया आहे. अजन्मापासून प्रकट होणे, अविनाश अव्ययापासून अ, अंतर अंतर्धान पावणे, या लीला ज्या इतरांना भासतात ती भगवंताची काय आहे तर योग माया आहे. आणि तोच आत्म मायया या शब्दाचा अर्थ आहे. भवामी नाही म्हटलंय इथे, इथे काय म्हटलंय? संभवामी, सम्यक भवामी, किती संभवामी. अजत्व म्हणजे जन्मरहितत्व जाणून जो जन्म सृष्टीत ईश्वर म्हणून जन्म घेतो आणि जन्म घेऊन अव्यय स्वतःच्या तत्व स्वरूपाचं अबाधित ज्ञान सर्वत्र तो जो पसरवतो, इतरांच्या दृष्टीने मात्र ते काय असतं? जन्म, वाढ, देह, देहांत हे सगळं असतं. आणि हीच यालाच माया म्हणतात. कृष्ण कथा बघा, की कृष्ण कथेमध्ये कृष्ण माती खातोय आणि यशोदा त्याचं तोंड दाबून त्याला त्याचं तोंड उघडायला भाग पाडते आणि तिला दिसतं की आज संपूर्ण ब्रह्मांड फिरत आहे. ती डोळे झाकते आणि परत उघडते, तेव्हा तिला तो जसाचा तसा तिचा साधा कृष्ण दिसतो. थोड्या वेळात हा ईश्वर, हे जे भान तिला मुखातील ब्रह्मांड पाहताना झालेलं होतं, ते भान हळूहळू तिचं निघून जातं आणि तिला तो आपला कृष्ण आणि ती शिस्त लावणारी आई असं ते पुन्हा तो संबंध स्थापित होतो. आणि हीच काय आहे तर ही आहे माया. ज्ञान स्वरूप अबाधित ठेवून इतरांना वेगळं भासवणं, हे जे काय आहे हे म्हणजे माया. या श्लोकाच्या आधारे ईश्वराच्या अवतरणेचा, त्या प्रक्रियेचा थोडासा गोषवारा जो आहे तो सांगितला आहे. प्रक्रियेमध्ये जो डिटेल, जो तपशील आहे तो तो अजूनही रहस्यमयच आहे. त्यावर चिंतन म्हणजे कल्पनाच असणार आहेत. आणि म्हणूनच त्यात वेळ न घालवता तो असा जो तो अज, अव्ययात्मा, भूतांचा ईश्वर आहे, त्यांनी जन्म का घ्यावा या प्रश्नाच्या समाधानासाठी पुढचा श्लोक जो आहे त्याच्या उत्तराकडे बघावं लागेल. पुढचा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम्. ही म्हणजे कारण. भारत हे भारता, हे अर्जुना, यदा यदा जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिः भवति, धर्माला ग्लानी येते म्हणजे त्याच्यामध्ये शिथिलता येते. अधर्मस्य अभ्युत्थानम, आणि त्यामुळे अधर्माचं अधर्माची जी प्रबलता आहे ती वाढते. तदा आत्मानम अहम सृजामी, तेव्हा मी स्वतःला प्रगट करतो. सृजामी म्हणजे मी स्वतः प्रकट होतो. हा श्लोक आणि याचा पुढचा जो श्लोक आहे परित्राणाय साधूनाम जो आहे, हा श्लोक, हे असे दोन श्लोक फार प्रसिद्ध श्लोक आहेत. सर्वांचे अत्यंत आवडते श्लोक देखील आहेत. कारण ते एक आश्वासक श्लोक आहेत. ते ऐकल्यानंतर मनामध्ये कुठेतरी आशेचा किरण जागृत होतो. कधीतरी भगवान अवतीर्ण होतील आणि समाजामधली जी अनावस्था आहे ती दूर करतील. पण आम्ही चर्चा, तक्रार आणि आक्रोश या पलीकडे काहीच करत नाही. आपण काही करणं आवश्यक नाही का? रामकृष्ण या अवतारांच्या अवतीर्ण होण्याबाबत श्लोक आहेतच,
पण त्यांना आमच्या संबंधात देवाच्या अवतीर्ण होण्यासाठी काही गोष्ट सांगायची आहे का, हेही आता आपण बघूया. मागचा श्लोक जो आहे तो ईश्वर अवतार कसा घेतो हे सांगणारा होता. या श्लोकामध्ये तो अवतार कोणत्या परिस्थितीत म्हणजे कोणत्या कारणाने घेतो हे सांगणार आहे. धर्माची ग्लानी आणि अधर्माचं प्राबल्य ही परिस्थिती किंवा ही कारण त्याला महत्वपूर्ण ठरतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, या श्लोकांच्या शब्दांमध्ये जशी आश्वासकता आहे त्याचप्रमाणे आवेश देखील आहे. श्लोकाची सुरुवात करताना यदा हे पद दोनदा आलेलं आहे. जेव्हा धर्माला ग्लानी म्हणजे अवनती येते, अवनत अवस्था येते, असं न म्हणता जेव्हा जेव्हा असं दोनदा म्हटलेलं आहे. म्हणून धर्माची अवनती होते तेव्हा मी स्वतःला प्रगट करतो हे जेव्हा भगवंत सांगतात, तेव्हा यदा यदा या शब्दामध्ये विरुक्ती आलेली आहे. धर्म या शब्दाला अनेक छटा आहेत. धर्माची डेफिनेशन म्हणा किंवा धर्माची व्याख्या जी आहे, धर्म म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे अस्तित्वाचा नियम, धर्म म्हणजे पदार्थांचे अंगीभूत गुण, आणि धर्म म्हणजे जो प्रजेला धारण करतो. धर्म ध्रुव धारयती इति धर्म असं म्हणतात. असे अनेक अर्थ आणि अनेक व्याख्या धर्म या संबंधात आहेत. एका विद्वानाने तर धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हटलं आहे. जो तो आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या सवयीप्रमाणे आणि आपल्या समजाप्रमाणे धर्माची व्याख्या करतो, असं यावरून लक्षात येईल. हा धर्म आला कुठून? पूर्वापार मानव हा समाज या विश्वाच्या पाठीमागे असलेल्या चालक शक्तीचा नियंता कोण आहे त्याचा शोध घेण्याचा आणि त्याचा वेध घेण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा, त्याला भेटण्याचा, त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आला आहे. म्हणजे ही जी शक्ती निर्माण झालेली आहे, ज्या शक्तीद्वारे ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे, तो कोण असावा त्याचा शोध अनेकांनी घेतला. त्या समाज आणि त्या समाजातले काही जण यासाठी चिंतन करत राहिले, विविध मार्गांचा प्रयोग करत राहिले. ज्यांना या तत्वाचे अनुभूतीजन्य ज्ञान आले त्यांनी स्वानुभवावरून, स्वतःच्या अनुभवावरून आचरणाचे काही नियम तयार केले. त्या मार्गांना धर्म असं म्हटलं जातं. धर्मामध्ये या दोन गोष्टी येतात. एक म्हणजे चांगलं वागण्याचा नियम आणि दुसरं म्हणजे उपासना पद्धती. त्यानुसार विविध रूढी आणि परंपरा हळूहळू विकसित होत गेल्या. तत्वविचार एकदम जो पेलू शकत नाही, अशा व्यक्तींच्या मनाला वळण लागावे म्हणून रूढी परंपरा उपयोगी ठरतात. पण पुढे जाऊन तत्वविचार हरवून जाऊन या रूढी परंपरा त्या रूढी आणि परंपरांनाच लोक धर्म मानू लागले. काही असो, धर्म ही गोष्ट देवाशिवाय नाही. देव नाही असा कोणताच धर्म नाही. देवाच्या प्राप्तीसाठी उपासना आणि योग्य आचरण हे एकत्र येऊन मग धर्म तयार होतो. उद्देश आणि तत्वविचार बाजूला टाकून नुसते सण समारंभ उत्सव यामध्ये धर्म खूप दिसत असला तरी त्याचा प्राण हळूहळू तिथे क्षीण होत जातो. पूर्वीच्या काळी काही खरे जे ज्ञानी व्यक्ती होते आणि विचारवंत माणसं होती, त्यांनी समाज जीवन आणि व्यक्तिगत जीवन चांगलं कसं होईल, त्याचा अभ्युदय म्हणजे उन्नती कशी होईल, निश्रेयस म्हणजे परमप्राप्तीकडे त्याची वाटचाल कशी होईल, याचा विचार करून वागणुकीचे काही नियम आणि उपासना पद्धती घालून दिल्या आणि हे धर्माचे जीवन आहे असं सांगितलं. यामध्ये माणसाची वृत्ती स्वार्थ केंद्रित असू नये, इतरांना मदत केली जावी, परस्परांचे प्रेमाचे संबंध व्हावेत, यासाठी विविध प्रथा घालून दिल्या. नीतीने वागणे, न्यायाने वागणे, सदाचरण करणे याचे पक्के नियम दिले. वैयक्तिक रीतीनेही माणूस उपभोगासक्त होणार नाही याची हा दृष्टिकोन त्यामागे होता. त्यात माणसाला उपभोग प्रवृत्तीला अवसर तर होताच, पण त्याचबरोबर योग्य वळण आणि मर्यादा पण होत्या. हे करण्यासाठी जे मनोबल लागतं ते उपासनांमधनं हळूहळू विकसित होत होतं. वैयक्तिक नित्य उपासना आणि नित्य नैमित्तिक धर्मकृत्ये, सण, उत्सव, समारंभ यातून हळूहळू सत्वशक्तीचा विकास होत होता. देवभावना त्यातून सूक्ष्म म्हणजे मुख्य देवाच्या अस्तित्वाची जाणीव वाढेल असं सर्व पद्धतीचं आचरण, या पद्धतींचं आचरण करणे म्हणजे धर्म. विनोबांनी धर्म आणि अधर्म यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. धर्म म्हणजे अभ्युदय, निश्रेय, साधक, सदाचार, विचार व्यक्तिगत आणि सामाजिक, आणि अधर्म म्हणजे धर्माविरोधी समाजव्यापी आसुरी प्रवृत्ती असं ते म्हणतात. धर्मस्य ग्लानिही, आणि इथून ते धर्म संस्थापन. ग्लानी हा शब्द इथे फार समर्पक आहे. ग्लानी म्हणजे काय? थकवा किंवा उतरती कळा किंवा दुबळेपणा किंवा रोग.
पंडित सातवळेकर हे म्हणतात की ग्लानी या शब्दाचा अर्थ शैथिल्य असा लावलेला आहे. समाजामध्ये धर्माच्या आचरणामध्ये हळूहळू शिथिलता निर्माण होते, तेव्हाच वाईट वृत्ती ज्या आहेत त्या जोर धरतात. सात्विकांचा समाज संघटित नसतो. अधर्माने वागणाऱ्या व्यक्ती त्यांच्या तृष्णा शमवण्यासाठी दुष्ट प्रवृत्तींच्या व्यक्तींना एकत्र करतात आणि संघटितपणे एकमेका सहाय्य करू अवघे धरुसपंथ कुपंथ अशा तत्वावर ते एकत्र येतात. कारण वाईट वागणाऱ्यांना परस्परांच्या आधारांची आणि उत्तेजनाची फार गरज असते. एकूणच वाईटाचा आवाज वाढवल्याशिवाय धर्माचा उठवणारा जो आवाज आहे तो दडपल्या जाऊ शकत नाही. म्हणून चुकांना समोर करून त्यांची प्रसिद्धी करणं हा मार्ग ते अवलंबतात आणि अशाच गोष्टी हळूहळू पुढे वाढून अधर्माला प्रतिष्ठा मिळते. शैथिल्य कसं येतं? नीती नियमांमध्ये शैथिल्य कसं येतं हे अगदी आजच्या काळातल्या एका उदाहरणावरून बघा. निवडणुकी संबंधी नियम असा केला गेला होता की गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारा व्यक्ती निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहू शकत नाही. त्यानंतर मग फक्त गुन्हा नोंदवला असेल आणि सिद्ध झाला नसेल तर त्याला उभं राहता येईल असं सुधारणा होत गेली. त्यानंतर मग पुढे जर का शिक्षा भोगून झाली असेल तर उभं राहता येईल असं सांगण्यात आलं. मग पार्श्वभूमी संपली कारण शिक्षा त्यांनी भोगली. मग मग असं झालं की आता पाप आमचं, मग उभं राहता येईल. त्यानंतर पुढे शिक्षा भोगतो आहे की नाही, आता शिक्षा भोगतच आहे तर उभं राहायला काय हरकत आहे. भोगत असेल तर उभा राहता येईल आणि त्यानंतर शिक्षा भोगत असतानाही मी आमदार किंवा खासदार होऊ शकतो, पगार घेऊ शकतो, निवडणूक लढवू शकतो. अशा प्रकारे शैथिल्य येत जातं. हे झालं सामाजिक नीतिमत्तेचं जे शैथिल्य आहे ते. वैयक्तिक बाबतीत जर आपण बघायला गेलं तर प्रोग्रेससाठी असलं काही करावंच लागतं. हेच तर वय आहे, थोडस असं चालणारच आहे, हे सगळं नैसर्गिकच आहे. या सर्व वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेच्या धारणा ज्या आहेत त्या सौम्य आणि सोयीस्कर हळूहळू आपण करत जातो आणि त्याबरोबरच धर्मकृत्य आणि उपासना या हळूहळू कमी करत जातो आणि दिखाऊ वृत्ती जी आहे ती वाढत जाते आणि हेच आहे धर्मस्य ग्लानिही. या शब्दांमधून आजच्या ह्या परिस्थितीचं वर्णन पूर्णपणे नाही पण थोडंफार वर्णन करता येईल. आता धर्माना ग्लानी कशी आली आणि त्याच्या पुढचे जे आहेत, हा श्लोक मोठा आहे, त्याच्याबद्दल जे संबंधित विवरण आहे ते आपण पुढच्या भागात बघूया कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आता. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. सगळ्यांना सादर जय श्री कृष्ण.